नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आपण रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा ही करत असतो. तर देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचाच एक भाग आहे. तर देवपूजा करताना काही जणांकडनं नकळत चुका या होतात किंवा काही जणांना देवपूजा कशी करावी याची माहिती नसते आणि त्यामुळेच नकळत त्यांच्याकडनं चुका या होऊन जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवपूजा करताना आपण कोणते नियम पाळायला पाहिजे किंवा देवपूजा करताना कोणत्या चुका टाळायला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर आपण रोज देवपूजा करतो, तर ते करताना आपण कोणते नियम पाळले पाहिजे म्हणजे आपल्याला पूजेचे योग्य ते फळ मिळते. तर पूजेचं आपल्याला व्यवस्थित फळ मिळावं असं प्रत्येकाला वाटत असते. तर रोज आपण सकाळ संध्याकाळ देवपूजा ही करत असतो. तर सकाळ संध्याकाळ आपण मनोभावे पूजा करतो, तर आपल्यावर व आपल्या घरावर त्यांची कृपादृष्टी नेहमी राहावी, म्हणजे देवांची आपल्या घरावर कृपादृष्टी नेहमी राहावी प्रत्येकाला असं वाटतं आणि त्यामुळेच आपण त्यासाठी रोज देवपूजा ही करत असतो. तर त्यासाठी आपल्याला देवपूजा करताना काही नियम, काही अटी पाळायला लागतात, तेव्हाच आपल्याला त्याचं फळही मिळत असतं. त्याचबरोबर आपल्याला मानसिक शांतीही लाभते. तर बघा, आपण रोज सकाळ संध्याकाळ दिवा समयी लावतो, तर ही समयी किंवा दिवा कधीही चुकूनही फुंकर मारून विझवायचे नाही. तर यामुळे देवी देवता आपल्यावर रागावतात व त्यामुळे आपल्याला अनेक दोष लागतात. त्यामुळे आपण हे टाळले पाहिजे. तर देवपूजा झाल्यानंतर आपण जे देवतांना फुलं, हळद, कुंकू किंवा फुलांच्या माळी वाहतो, तर ते आपण दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकतो. तर उत्तर पूजा झाली की आपण ते निर्माल्यात टाकतो. तर बरेच जण या ज्या वस्तू आहेत तर त्या वाहत्या पाण्यामध्ये टाकतात. तर या वस्तू वाहत्या पाण्यामध्ये टाकू नका, कारण या वस्तू त्याच्यामध्ये टाकल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. तर शक्यतो ह्या वस्तू तुम्ही पूजेसाठी ज्या वस्तू वापरतात तर त्या वस्तू कुठेही न टाकता, म्हणजे कचऱ्यामध्ये किंवा उकरड्यावर न टाकता तुम्ही या वस्तू सरळ मातीमध्ये पुरून टाका. तर या वस्तू उकरड्यावर किंवा कचऱ्यामध्ये आपण टाकले तर त्याच्यामुळेही आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागू शकतात. त्यामुळे या वस्तू तुम्ही कुठेही टाकू नये. तर तुम्ही हे मातीमध्ये पुरले तरीही चालतील. आणि जी फुलं असतात तर ती झाडांच्या मुळाशी तुम्ही टाकू शकता, म्हणजे त्याचं खतामध्ये रूपांतर होऊन ते झाडांनाच खत म्हणून वापरता येतील. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळी देवाला फुलं वाहतो त्यावेळी आपल्या अंगठ्याच्या बाजूचे बोट याने फुलं कधीही वाहू नये. तसेच पूजेच्या कोणत्याही वेळी म्हणजे पूजा करताना शक्यतो त्या बोटाचा वापर करू नये. तर त्यासाठी तुम्ही कुंकू लावताना करंगळीच्या बाजूचे बोट वापरा. त्याचबरोबर फुलांच्या कळ्या आपण देवी देवतांना वाहू नये. तर फक्त जलकमल असतं तर त्याचीच कळी तुम्ही ही देवी देवतांना वाहू शकता. त्याचबरोबर देवघर कधीही वरती नसावं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी यांच्या घरी देवघर हे वरती अडकवून ठेवतात, म्हणजे जे लाकडी देवघर असतं तर ते वरती अडकवून ठेवतात. तर हे असं ठेवू नये. तर देवघर कधीही खालीच भिंतीला टेकून ठेवावं. त्याचबरोबर आपण देवपूजा करतो तेव्हा कधी आपण प्रदक्षिणा मारतो. तेव्हा जर तुमच्या घरी देवपूजा केल्यानंतर प्रदक्षिणा घालायच्या असतील तर तुमच्या घरामध्ये देवघराच्या बाजूने जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवतीही प्रदक्षिणा मारू शकता. त्याचबरोबर ज्यावेळी आपण फुलं देवांना वाहायला घेतो तर त्यावेळी प्रथम त्या फुलांवर थोडंसं पाणी शिंपडा व नंतर ही फुलं अर्पण करा. त्याचबरोबर आपण ज्या अक्षता वापरतो, तर अक्षता म्हणजे काय, तर अख्खे तांदूळ. तर देवपूजेमध्ये कधीही अक्षता वापरताना अख्खे तांदूळच वापरा. तर पूजा करताना तुम्ही या तांदळाला हळद कुंकू लावून रंगीतही करू शकता. त्याचबरोबर शंकरांच्या पूजेमध्ये कधीही अक्षता या रंगीत करू नये, तर त्यासाठी पांढऱ्या अक्षताच घ्याव्या. त्यानंतर जर आपण तुळशीमध्ये शालिग्राम ठेवलं तर अक्षता वाहाव्यात का, तर बघा, शालिग्राम हे भगवान विष्णूंचेच रूप आहे. तर आपण लक्ष्मीसोबत शालिग्रामचा विवाह लावून देतो. तर शालिग्रामला चुकूनही अक्षता वाहू नये. तर फक्त त्यांच्या लग्नाच्या वेळेस, म्हणजेच आपण तुळशी विवाहाच्या दिवशी आपण तुळशीचं आणि विष्णूंचं शालिग्रामचं लग्न लावतो, तर त्यावेळेसच तुम्ही या अक्षता त्यांच्यावरती टाकू शकता. त्याचबरोबर देवपूजा करताना अजून काही नियम आपल्याला पाळायचे असतात. तर देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी. देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे. तसेच आपले आसन हे देवापेक्षा कधीही उंच नसावे. पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा, गंध लावून घ्यावे
आणि पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे. देवपूजा करताना मध्येच उठू नये. पूजा करताना घंटा ही देवघरामध्ये ठेवताना ती आपल्या डाव्या बाजूला ठेवावी. शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा. तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देठ करावे. नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी. पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये. देवाला नमस्कार करताना चप्पल घालून कधीही नमस्कार करू नये. तसेच देवघरामध्ये चप्पल घालून कधीही येऊ नये. तर अशा प्रकारे तुम्ही देवघरामध्ये म्हणजेच देवपूजा करताना हे नियम पाळणे खूप आवश्यक आहे. तर जेव्हा तुम्ही देवपूजा करतात आणि हे नियम पाळत नाही तर आपल्याला त्याचे फळ, आपण जी देवपूजा करतो, सेवा करतो, पठण करतो, तर त्याचे फळ आपल्याला यामुळे मिळत नाही. तर त्यासाठी आपल्याला याचे पूर्णपणे फळ मिळण्यासाठी आपल्याला हे जे काही नियम आहे तर त्या नियमांचे अवश्य पालन करायला हवे. तरच आपल्याला त्याचं योग्य ते फळ मिळतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.